ऋषभ 11 रायझिंग स्टार कामोठे वर्सेस आद्विक 11 खोपोली. दोन्ही संघ मातब्बर रायगड पट्ट्यातले हे संघ. दोन्ही संघ चुरशीची लढत, हट्टीतट्टीची लढत, हाणामारीचं षटक, पहिलं षटक पाहण्याजोगतं राहील. आद्विक 11 खोपोली वर्सेस ऋषभ 11 रायझिंग स्टार कामोठे. काय बॅटल रंगते, काय बॅटल सजते, काय बॅटल नटते, पाहण्याजोगतं राहील. नक्कीच आद्विक 11 खोपोली. चिराग येतोय स्ट्रायकिंग एंडला आणि मोठा सिम येतो नॉन स्ट्रायकिंग एंडला. मोठा सिम येतो स्ट्राईकला. पहिला चेंडू कव्हरच्या दिशेने भिरकावलाय, क्षेत्ररक्षक तैनात, चेंडू अडवतोय, उचलतोय, फेकतोय, तोपर्यंत मात्र एकदा पूर्ण करतोय मोठा सिम. सेमीफायनलचा हा मुकाबला आजच्या दिवसातली शेवटची मॅच, लीग मधली शेवटची मॅच म्हणता येईल. या दोन संघांमधून एक फायनलिस्ट खेळला जाईल, फायनल मॅच मध्ये खेळवला जाईल. पाहण्याजोगता सामना, महत्वपूर्ण सामना, फायनलच्या लढतीसाठी केली जाणारी ही लढत, महासंग्राम श्री सत्यविनायक चषक 2025 चा महामुकाबला. पुन्हा एकदा चेंडू टोलावला, क्षेत्ररक्षक तैनात, काय क्षेत्ररक्षण करतोय, स्क्वेअर लेगच्या दिशेला भिरकावून दिला हा चेंडू. क्षेत्ररक्षक तेवढाच तज्ञ, तत्पर, चेंडू अडवतोय, उचलतोय, फेकतोय, तोपर्यंत मात्र धावा लागतात फलकावरती 2. संघाचा धावफलक वारंवार एकेरी दुहेरी धावांनी मात्र वाढत असताना पाहण्याजोगतं राहील. मोठा सिम ऑन स्ट्राईकला, मोठा सिम वर्सेस प्रज्वल. संघाचा पहिलं वैयक्तिक पहिलं षटक प्रज्वलच्या माध्यमातून हाताळत असताना 2 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या फक्त आणि फक्त 2. पुन्हा एकदा पुढे सरसावून मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला होता. काय घडतंय, काय बिघडतंय, पण पंचांचा इशारा येतोय, डॉट चेंडूची सांगता. तर मित्रांनो, नक्कीच हे बॅटल फायनलच्या लढतीसाठी आहे. हे बॅटल हे चमचमत्या कप साठी आहे. हे बॅटल 7 समुद्र पार पोहोचवलं जाते. श्री सत्यविनायक चषक 2025 चा महासंग्राम, महत्वपूर्ण सामना आजच्या दिवसातला. स्ट्राईकला मोठा सिम, नॉन स्ट्राईकला चिराग, गोलंदाजीची धुरा प्रज्वलच्या हातात. पुन्हा एकदा पुढे सरसावून मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला होता. लॉंग ऑनच्या दिशेला चेंडू भिरकावला गेला होता. क्षेत्ररक्षक तैनात, चेंडू उचलतोय, फेकतोय, तोपर्यंत मात्र नक्कीच एक धाव पूर्ण होतीये. पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला चिराग, नॉन स्ट्राइक एंडला मोठा सिम प्रज्वल. काय गोलंदाजी केलंय, जखडून धरलाय, पायातल्या बेड्या मात्र सुटू दिलेल्या नाहीयेत. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने, पॉइंटच्या दिशेने भिरकावलेला चेंडू, क्षेत्ररक्षक, सुंदर असं क्षेत्ररक्षण, चेंडू ढकलून देतोय आतमध्ये आणि संघासाठी वाचवतोय 4 धावा. एकेरी दुहेरी धावाने धाव पटेल पळतय, धावतय, अडवतय आणि जाऊन पोहोचते 4च्या घेरामध्ये. काय फटकेबाजी केली जाते, फटके मात्र सुंदर सजवले जात आहेत, पण क्षेत्ररक्षण काय टाईट फिल्डिंग लावली ऋषभ 11 रायझिंग स्टार संघाने. पुन्हा एकदा स्वीप मारण्याचा प्रयत्न केला गेला होता. तू येतोयस का मी येऊ, तू थांब मी थांबतो, असं काहीच म्हणत दोन्ही बॅटर मात्र आपापल्या क्रीज मध्ये रिटर्न. आफ्टर 1 ओव्हर लॉस ऑफ द 0 विकेट्स, 4 रन्स ऑन बोर्ड. 4 धावा, फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केलेत प्रज्वल याने. याला म्हणतात सेमीफायनल, याला म्हणतात क्रिकेट, याला म्हणतात मॅच. हाच महासंग्राम, युद्ध, महायुद्ध, तुडुंब, एकमेकावर तुटून पडलेले हे खेळाडू लढतायत, झगडतायत श्री सत्यविनायक चषकाचा फायनलिस्ट होण्यासाठी. प्रकाश जोतातलं हे आयोजन, भव्यदिव्य आयोजन नॅशनल स्पोर्ट्सच्या माध्यमातून 7 समुद्र पार पोहोचवलं गेले. श्री सत्यविनायक चषक 2025 चा महासंग्राम, महालढत. स्ट्राईकला येतोय तो चेतन, पाण्याजोगतं बॅटल राहील. संजू वर्सेस चेतन, माफ करा चिराग, संजू वर्सेस चिराग. काय बॅटल रंगते, काय बॅटल सजते. प्रकाश जोतातले हे सामने
रायगड पट्ट्यातला हा कामोट्यातला भाग. काय चेंडू, संजू कळेनासा झालेला हा चेंडू. टप्पा पडल्यानंतर स्विंग झाला आणि जाऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये थांबला. आणि यष्टीरक्षक कोणती चूक करत नाही, चेंडू अडवतोय, थांबवतोय आणि डॉट चेंडूची सांगता करतोय. संघाचं दुसरं वैयक्तिक पहिलं षटक संजू याच्या मार्फत हातात असताना पहिल्या चेंडूवर मात्र डॉट चेंडूची सांगता. पुन्हा एकदा मोठा फटका कव्हरच्या दिशेने भिरकावलाय. क्षेत्ररक्षक तैनात, अडवतोय, उचलतोय, कार्पेटच्या साह्याने फेकतोय. तोपर्यंत मात्र एक धाव पूर्ण. ही धाव येते चिराग्याच्या बॅटमधून. स्ट्रायकिंग एंडला जातोय तो मोठा सीम संजू. पुन्हा एकदा पुढे सरसवून मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला होता, पण नियम क्रमांक 22 याचं उल्लंघन होतंय आणि अवंतर धावसंख्येत वाढ. अवंतर धावसंख्येने संघाचा धावफलक पुढे सरसवतोय, धावतोय, पळतोय आणि जाऊन पोहोचते 6 मध्ये. तर नक्कीच आदित्यदादा भगत यांचं इथे आगमन झाले. मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. श्री सत्यविनायक मित्रमंडळ यांच्या माध्यमातून त्यांना विनंती असेल की आपण स्टेजवरती यायचंय दादा. पुन्हा एकदा मोठा फटका सजवला. क्षेत्ररक्षक तैनात, लॉंग ऑनच्या दिशेला भिरकावलेला चेंडू. क्षेत्ररक्षकाने काय क्षेत्ररक्षण केलं, 100% टाईट फिल्डिंग. काय फिल्डिंग सजवली आहे मित्रांनो. नक्कीच आपले लाडके डॉक्टर अरुणदादा भगत आणि अंपायर डिसिजन सांगा प्लीज. डिसिजन अंपायर. तर नक्कीच अरुणदादा भगत उपाध्यक्ष माफ करा अरुणदादा भगत व श्री आदित्य अरुणदादा भगत यांचं इथे आगमन झालेलं आहे. मी मंडळाच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत करतो. तर पंच आपला निर्णय कळवायचा आहे, आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. तर नक्कीच माजी नगरसेवक पनवेल महानगरपालिका डॉक्टर अरुणजी भगत सर व सन त्यांचे सुपुत्र आदित्यदादा भगत यांचं शुभ आगमन आमच्या मंचावरती झालेलं आहे. त्यांचं मी सहर्ष स्वागत करतो श्री सत्यविनायक मित्रमंडळ कामोटे यांच्या वतीने. वेळात वेळ काढून दादा तुम्ही इथे उपस्थित झालात त्याबद्दल मंडळाच्या वतीने सहर्ष आभार व्यक्त करतो मी. तर वळूया मॅचच्या दिशेने. पंचांचा इशारा येतो वाईड बॉल, अवांतर धाव. नियम क्रमांक 22 नक्कीच उल्लंघन केलं जातोय. 2 धावा, 3 चेंडू शेष आणि वाईटच्या रूपाने येते 1 धाव. 3 to go. शेवटचे 3 चेंडू शेष. दुसरा षटक हाताळत असताना सोनू याच्या माध्यमातून, माफ करा संजू याच्या माध्यमातून पुन्हा एकदा वाईट. एवढ्या अंधारात आपल्या पंचांना मात्र कवायत करायला लावणार हा चेंडू. अवांतर धावेने संघाचा धावफलक पुढे सरसवतंय, पळतंय, धावतंय आणि जाऊन बसतंय 9च्या घरात. पाण्याजोगता सामना, डोळ्याचं पारणं फेडणारा हा सामना. काय गोलंदाजी, ओ माय गॉड. संजू काय गोलंदाजीचं प्रदर्शन करतोय. चेंडू पडल्यानंतर मात्र आतल्या दिशेला येतो, इनसाइड एज लागते. अंपायर 2 to go. डॉट चेंडूची सांगता. शेवटचे 2 चेंडू शेष या षटकातले. दुसरा षटक हाताळत असताना संजू, स्ट्रायकिंग एंडला माजिद आणि चिराग. वाईट चेंडू. आणि स्ट्रायकिंग एंडला चिराग. मॅन ऑफ द मॅच वर्सेस मॅन ऑफ द मॅचचं बॅटल रंगताना क्षेत्ररक्षक तैनात, उचलतोय, फेकतोय. तोपर्यंत मात्र एक धाव नक्कीच चोरली जाते आणि संघाचा धावफलक पुढे सरसावतोय, धावतोय, पळतोय आणि जाऊन बसतोय 10च्या घरात.
संघाचा धावफलक 10च्या घरात. शेवटचा एक चेंडू शेष. दुसरा षटक प्रगती पथावरती असताना मात्र नक्कीच माजीत मोठा सिम ऑन स्ट्राइक. काय चेंडू फिरकलाय. वाईट चेंडू. पंचांचा इशारा होतो. वाईट +1. 2 धावा खात्यात जमा करा. लिहून घ्या. खात्या वाटपावरती गरजेच्या आहेत त्या. पंच. वाईट बॉल. एक खेळाडू आउट झाला होता. तेरा धावा धावफलकावरती लागलेत. 13 झाला. मित्रांनो टेन्शन घेऊ नका. आम्ही इथे दक्ष बसलोय. पंच तिथे आपले आहेत. 13 धावा धावफलकावरती लागले तर नक्कीच लास्ट बॉल ना. शेवटचा एक चेंडू शेष. पुन्हा एकदा पुढे सरसॉंग. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. कट्टीचा आवाज आमच्यापर्यंत नक्कीच पोहोचला गेलाय आणि तंबूच्या आसनाला जावं लागेल. ललित याला मोठा धक्का. मोठा हादरा. याच्या माध्यमातून नक्कीच संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 17च्या घरामध्ये. मोठा सिम. पुन्हा एकदा रिव्हर्सचा अटेम्प्ट. काय फटका सजवलाय. तू येतोयस का मी थांबू का तू येतोय. यामध्ये मात्र डॉट चेंडूची सांगता. सुजित काहीतरी कान मंत्र नक्कीच देतोय मोठा सिम याला. क्रिकेट म्हणलं की कान मंत्र आलेच मित्रांनो. क्रिकेटमध्ये कान मंत्राशिवाय खेळ चालला जात नाही. महत्वपूर्ण षटक. संघाचं तिसरं वैयक्तिक पहिलं षटक गौरव हाताळताना पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न नक्कीच केला गेला. क्रिसच्या खूप बाहेर मोठा सिम आणि यष्टीरक्षक कोणतीही चूक करत नाहीये. यष्ट्या उतवस्त. नक्कीच मोठा सीमची जागा भरून काढण्यासाठी येतोय ओमकार. गौरव कमबॅक करतोय. पहिल्या चेंडूवर मात्र नक्कीच मोठा प्रहार केला त्याच्यानंतर मात्र डॉट चेंडूची सांगता आणि नंतर मात्र विकेट घेतोय. 3 चेंडू शेष या ओव्हर मधले. 3 बॉल. चेतन.
3 चेंडू शेष. गौरव गोलंदाजी मार्क वरती. स्ट्रायकिंग एंडला ओमकार, नॉन स्ट्राईक एंडला नक्कीच असेल सुजित. संघाचं धावफलक जाऊन पोहोचतंय 17च्या घरामध्ये. पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न लॉंग ऑफच्या दिशेला. गच्चाळासह क्षेत्ररक्षणाचं प्रदर्शन. चेंडू जातोय हाताखालून. च्या घरात पुन्हा एकदा अवांतर धाव. नियम क्रमांक 22 चं उल्लंघन. पंचांचा इशारा होतो वाईड. वाईडने संघाची धावसंख्या 22च्या घरात. अवांतर धावेने मात्र नक्कीच धाव फलक पुढे सरसावत आहे, पळत आहे, धावत आहे. पुन्हा एकदा पुढे सरसावून मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. संजू मात्र कोणती चूक करत नाहीये. वाईट वरती येतोय विकेट. दांडी 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 गुल. ओमकार जातो. डीजे कोण आलाय? सुनील. सुनील येतोय स्ट्रायकिंग एंडला. कव्हरच्या दिशेने भिरकावलाय. क्षेत्ररक्षक तैनात. अडवतोय, उचलतोय, फेकतोय. तोपर्यंत मात्र नक्कीच एक धाव पूर्ण होतीये. संघाचा धावफलक एकेरी दुहेरी धावांनी मात्र पुढे सरसावतंय, धावतंय, पळतंय आणि जाऊन पोहोचतंय 24च्या घरात. एका षटकाचा विचार केला गेला तर पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसरा चेंडू डॉट, तिसरा चेंडू विकेट, परत चौकार, परत एक विकेट मात्र नक्कीच आली गेली. एक धाव. शेवटचा एक चेंडू शेष या ओव्हर मधला महत्वपूर्ण षटक. शेवटचा षटक, तिसरं षटक मानलं जातं या षटकाला. स्ट्रायकिंग एंडला असेल तो सुजित. गौरव टू सुजित. दांडी 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 गुल. काय घडतंय, काय बिघडतंय? या षटकाला संघाची धावसंख्या 24च्या घरामध्ये. पाण्याजोगतं बॅटल. कामोटे वर्सेस कोपोली. मोठा फटका, मोठा झटका मारण्याचा प्रयत्न नक्कीच केला गेला होता. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये, स्वतःच्या रिजन मध्ये पायाने नक्कीच अडवला जातोय हा चेंडू. प्रणिलेच्या माध्यमातून प्रणिलियाचा दुसरा चेंडू वाईट. नियम क्रमांक 22 उल्लंघन वारंवार केलं जाते आणि या माध्यमातून संघाचे धावफलक पुढे सरसावतंय, पळतंय, धावतंय आणि संघाचा धावफलक जाऊन पोहोचतंय 26च्या घरात. काय घडतंय, काय बिघडतंय? दांड्या उद्ध्वस्त. नामोहरण. तंबूच्या आसऱ्याला जावं लागेल पुन्हा एकदा रिषभ याला.
काढण्यासाठी येतोय रहीम, पाहण्यासारखी पुढे सरसावून मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला होता. बॅटची कडा लागून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू पोहोचला होता, पण तो उसळी घेऊन पुन्हा एकदा सुटतोय. तोपर्यंत एक चोरटी धाव नक्कीच या प्रकाशित होता तर चोरली जाते आणि या चोरीचा रन मात्र जोडला जाईल रन बोर्डवरती आणि रनांची संख्या जाऊन पोहोचतीये 27च्या घरात. काय सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन. 3 to go. 3 चेंडू हाताळल्यानंतर शेवटचे 3 चेंडू शेष प्रणिलेच्या माध्यमातून पुन्हा एकदा पुढे सरसावून मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला होता, पण आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 22 उल्लंघन वारंवार केलं जात आहे. या माध्यमातून अवांतर संघाचा धावफलक पुढे सरसावतोय, जाऊन पोहोचतोय 28च्या घरात. पुन्हा एकदा मोठा फटका, 4 धावा. कार्पेट चाटत चाटत जातोय चेंडू सीमारेषा पार. 32च्या घरात. काय घडतंय काय बिघडतंय बघण्यासारखा सामना. सेमीफायनलची लढत. चेतन 2 to go. शेवटचे 2 चेंडू बाकी. एकमेकाच्या उराव बसून फायनलचं तिकीट काढण्यासाठी प्रयत्न केला जातोय. काय घडतंय काय बिघडतंय. बॅटची एज लागून चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. यष्टीरक्षक कोणतीही चूक करताना दिसत नाहीये आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी संघाचं 4थं वैयक्तिक पहिलं षटक प्रणिलेच्या माध्यमातून सुंदररित्या हाताळलं गेलं. मी वारंवार म्हणतो शेवटचं षटक म्हणजे हाणामारीचं षटक, मारामारीचं षटक. या षटकात महत्त्वपूर्ण षटक असतं दोन्ही संघांसाठी. एक तर धावा येतील नाहीतर एक तर धावा रोखल्या जातील. शेवटचा एक चेंडू शेष मात्र नक्कीच दिसेल. शेवटच्या चेंडूवरती काय घडेल काय बिघडेल पाहण्याजोगता हा सामना. पुढे सरसावून मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेकिंग 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 याला म्हणतात चेकिंग. तुझ्या माइंडमध्ये काय चाललंय हे मी तपासून पाहतो, याला म्हणतात चेकिंग. प्रणिलने नक्कीच चेकिंग करण्याचा प्रयत्न केला गेला. पुन्हा एकदा पुढे सरसावून स्वीपच्या माध्यमातून मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातो मिड विकेट रिजनमध्ये आणि तोपर्यंत मात्र एक धाव पूर्ण करून दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात मात्र धावचीच्या स्वरूपामध्ये तंबूच्या आसऱ्याला जावं लागेल. आफ्टर 4 ओव्हर्स लॉस ऑफ द 1 2 3 4 5 6 8 विकेट 33 रन ऑन बोर्ड्स. 34 धावांचा डोंगर, 34 धावांचं आव्हान. हे आव्हान नाहीये, हे फायनलचं तिकीट आहे मित्रांनो. 34 धावा बनवा, फायनलला जा. जर 34 धावा नाही झाल्या तर मात्र ऋषभ 11 रायझिंग स्टार संघ जाईल डायरेक्ट फायनलला. नक्कीच डॉक्टर अरुणजी भगत सर, माजी नगरसेवक पनवेल महानगरपालिका यांचा शुभ सन्मान अशोक दादा यांच्या शुभ हस्ते
मॅच कडे वळूया, फिरूया, फिरकूया. तर सेमीफायनलचा मुकाबला, सेमीफायनलचा महामुकाबला, लढत भिडत फायनलचा तिकीट कोणता संघ मिळवेल याच्यासाठी चाललेली चुरस. अनिकेतदादा दुधाळ यांचा शुभ सन्मान. सचिन दादा यांच्या शुभ हस्ते होतोय. धन्यवाद दादा, वेळात वेळ काढून आपण इथे आलात त्याबद्दल मंडळाच्या वतीने मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आपले. मॅचला होती सुरुवात. पाहण्याजोगता सामना, सेमीफायनलची लढत भिडत एकमेकाच्या उरावर बसून फायनलचं तिकीट मिळवण्यासाठी केली जाणारी ही चुरस. क्रीडा नगरी श्री सत्यविनायक चषक 2025 चा महासंग्राम. पहिल्या चेंडूवरती कव्हरच्या दिशेने भिरकावून दिला हा चेंडू. क्षेत्ररक्षकाचा गच्चा क्षेत्ररक्षण. पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार. चला संघाचं पहिलं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो निशांत. पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार प्रणील याच्या माध्यमातून. काय घडतंय, काय बिघडतंय? आउट. प्रणीलला मोठा हादरा, मोठा ही भिडत आणि स्ट्राईकला असेल तो अक्षय. अक्षय काय करतोय, काय पाहण्याजोगत राहील. दोन्ही संघ 40 मिनिटाची मॅच, 20 मिनिटाची एक इनिंग, दुसरी इनिंग 20 मिनिटाची. वेळेत सामने पूर्ण करायचे. तर रेसिडेन्शियल एरियामध्ये आपण मॅचेस खेळवतोय. आपल्या वेळेचा अभाव नक्कीच जाणवेल अजून थोड्या वेळात आणि वेळेच्या आधी आपल्याला मॅचेस पूर्ण करायचे. त्यामुळे सहकार्य करा मित्रांनो. आपलं एवढं भव्य दिव्य आयोजन श्री सत्यविनायक मित्रमंडळ कामोडे यांच्या माध्यमातून वारंवार केलं जातं. श्री सत्यविनायक चषक 2025 चा महासंग्राम लढतोय, भिडतोय आणि सेमीफायनलची लढत. एवढे सामने सुंदररित्या झाले आतापर्यंत. शेवटची वेळ काय काय फटका सजवण्याचा प्रयत्न केलाय. स्वीप मारण्याचा प्रयत्न होता. बॅटला चेंडू आदळतोय आणि जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू उचलतोय, फेकतोय. तोपर्यंत मात्र नक्कीच एक धाव पूर्ण होतीये. संघाचा धावफलक पुढे सरसावतोय. संघाचा धावफलक जाऊन पोहोचतोय 5च्या घरात. स्ट्रायकिंग एंडला कोण? संजू. पाहण्याजोगता बॅटर. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न मात्र फसलाय. चेंडूने घेतली उसळी आणि जाऊन बसला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. काय बॅटल रंगतंय. निशांत वर्सेस संजू. हे बॅटल पाहण्याजोगतं राहील. संजूची बॅट मात्र नक्कीच गरम करावी लागेल संजूला. मोठी फटकेबाजी आपल्या संघासाठी करावी लागेल. 34 धावांचं आव्हान मात्र नक्कीच त्याच्यासाठी छोटं असेल, पण तो डोंगर चढायचा असेल तर मोठा फटका मारावा लागेल. कार्पेट चाटत चाटत चेंडू जातो क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. कव्हर रिजन मध्ये लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षक तैनात. लॉंग ऑफचा तो चेंडू उचलतोय, फेकतोय. तोपर्यंत मात्र नक्कीच एक धाव क्षेत्ररक्षक बॅट्समनच्या खात्यामध्ये जमा होतीये.
संघाचं पहिलं वैयक्तिक पहिलं षटक निशांत हाताळत असताना पहिल्या चेंडूवर मात्र नक्की चौकार आला. नंतर मात्र त्यानं सुंदर कमबॅक केला. विकेट 1 रन डॉट 1. शेवटचा चेंडू या षटकातला महत्त्वपूर्ण चेंडू आणि स्ट्रायकिंग एंडला असेल तो अक्षय. पाहण्याजोगतं बॅटल निशांत वर्सेस अक्षय. निशांत टू अक्षय. पुढे ससून मोठा फटका मारण्याचा प्रयत्न नक्कीच केला गेला होता. तू थांब, मी येतो थांब. या गडबडीत काय घडतंय, काय बिघडतंय. संजू याला तंबूच्या आसऱ्याला जावं लागते. काय घडतंय, काय बिघडतंय, हे क्रिकेटचं मैदान आहे मित्रांनो. इथे क्षणाला वेगवेगळे खेळ खेळले जातात. हे डोक्याचा खेळ आहे मित्रांनो. माइंडसेट यालाच म्हणतात माइंडसेट. आत्मविश्वास असणं गरजेचं आहे. संघाला विजय मिळवून द्यायचा आहे तर स्वतःचा आत्मविश्वास जागवावा लागेल. दोन्ही संघांना आपल्या कष्टाची परिकष्टा करावी लागेल आणि संघाला विजयी वाटचाल द्यावी लागेल. तर नक्कीच पाहायला गेलं तर ऋषभ 11 रायझिंग स्टार कामोठे संघ आपली छाप सोडतोय. दुसरा विकेट, मोठा विकेट संजूच्या रूपाने बसतोय रायझिंग 11, माफ करा, ऋषभ 11 रायझिंग स्टार कामोठे संघाला. पण अक्षय मात्र अजून सुद्धा क्रीज वरती उभा. निशांत टू अक्षय. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू कव्हरच्या दिशेने फिरकावून दिला. क्षेत्ररक्षक तैनात, अडवतोय, उचलतोय, फेकतोय. तोपर्यंत मात्र नक्कीच एकदा अक्षयच्या बॅटमधून येताना दिसते आणि एका धावेने संघाचा धावफलक पुढे सरसवतोय, पळतोय, धावतोय, रेंगाळतोय आणि जाऊन पोहोचतोय 8च्या घरामध्ये. अक्षयच्या बॅटमधून आलेला हा एक धाव पाण्याजोगतं राहील. नक्कीच संजूची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो गौरव. पाण्याजोगतं बॅटल पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला असेल तो अक्षय. अक्षयला मात्र नक्कीच एक चूक झाली आहे त्याच्याकडून, असं वाटतंय की नाही वाटतंय माहीत नाही. पण संजू सारखा मोठा मातब्बर खेळाडू मात्र तंबूच्या आसऱ्याला पाठवणं, ते पण सेमीफायनलचं तिकीट. सेमीफायनलमध्ये असताना फायनलच्या तिकीटीची लढत आणि ही लढत काय घडेल, काय बिघडेल हे सगळं मॅचच्या समाप्तीनंतर नक्कीच कळेल. संघाचं दुसरं वैयक्तिक पहिलं षटक राहुल याच्या माध्यमातून हाताळलं जाईल. नक्कीच येणार आहे, सत्ता समुद्रापास पोहोचणार आहे. श्री सत्यविनायक मित्रमंडळ कामोठे आयोजित श्री सत्यविनायक चषक 2025चा महासंग्राम, महामुकाबला नॅशनल स्पोर्ट्सच्या माध्यमातून, यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून साता समुद्रापार पोहोचवलं जाणार. हे प्रेक्षेपण आणि सेमीफायनलचा महामुकाबला, महालढत. राहुल टू अक्षय. पाण्याजोगतं राहिले बॅटल. काय घडतंय, काय बिघडतंय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न नक्कीच केला गेला होता. बॅटची कडा लागते की काय, पण पंचांना मात्र कवायत करायला लावणारा हा चेंडू. एक पाय उचलून सांगतात पंच, लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव नक्कीच खात्यात जमा करा. संघाचं धावफलक पुढे सरकतंय, पळतंय, धावतंय आणि जाऊन बसतंय 9च्या घरात. तर नक्की स्ट्रायकिंग एंडला येतोय गौरव. पाहण्याजोगता सामना, डोळ्याचं पारणं फेडणारा हा सामना, श्री सत्यविनायक चषकाचा हा सामना. सेमीफायनलची लढत. कोणता संघ फायनलची तिकीट मिळवेल, कोणता संघ फायनलमध्ये धडक मारेल, यासाठी एकमेकाच्या उराव बसून खेळला जाणारा हा क्रिकेट, बॉक्स क्रिकेटचा सामना. पहिला चेंडू स्वीप मारण्याचा प्रयत्न नक्कीच केला गेला होता गौरव याच्या माध्यमातून, पण पंचांचा इशारा येतो डॉट चेंडू. डॉट चेंडूच्या सांगतेनंतर संघाची धावसंख्या अजून सुद्धा फक्त आणि फक्त 9च्या घरात. 34 धावांचं आव्हान नक्कीच आपल्या समोर आहे. ऋषभ 11 रायझिंग स्टार संघाला याची दक्षता घ्यावी लागेल. 34 धावा म्हणजे डोंगर आहे, डोंगर. मोठा फटका गौरव याच्या बॅटमधून, बॅटची कडा घेतोय आणि चेंडू डायरेक्ट
श्री सत्यविनायक चषक 2025. जसजशी रात्र होत गेली तसतसं प्रेक्षकांचं आगमन इथे होत गेले. सर्व प्रेक्षक, क्रीडा रसिक, सर्व मान्यवर, सर्वांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. वेळात वेळ काढून आपण इथे आलात, आमच्या चषकाला 4 चांद लावले. धन्यवाद सर. 3 बॉल चेतन. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 11च्या घरात. नॅशनल स्पोर्ट्सच्या माध्यमातून लाखो लोक आपल्याशी जोडले गेलेले आहेत. स्ट्रायकिंग एंडला अक्षय, पाण्याजोगतं बॅटल अक्षय वर्सेस राहुल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतोय. काय होतंय, काय घडतंय, काय बिघडतंय, उद्ध्वस्त करून ठेवतोय यष्टी रक्षक. चेंडूची एज लागल्यानंतर चेंडू मात्र यष्टी रक्षकाच्या हातामध्ये गेला. त्याने अकरा धावा फलकावरती लागल्या असताना 4 विकेटचा पतंग आतापर्यंत पाहायला मिळत आहे. चेतन 2 to go. 2 चेंडू शेष. राहुल याचा कमबॅक, बॅक टू बॅक 2 विकेट नक्कीच राहुल याच्या माध्यमातून आपल्या संघासाठी काढले गेलेत. पाहण्यासारखं बॅटल अद्विक 11 खोपोली वर्सेस ऋषभ 11 रायझिंग स्टार. रायगड पट्ट्यातले मातब्बर संघ एकमेकाच्या विरोधात भिडतायत, लढतायत श्री सत्यविनायक चषकाच्या फायनलच्या तिकिटासाठी. काय घडतंय, काय बिघडतंय, अक्षय सावचितच्या स्वरूपामध्ये दिशेला भिरकावलेला हा चेंडू एका रनाने संघाच्या धावफलक पुढे सरसावतोय, पळतोय, जातोय, जाऊन पोहोचतोय 12च्या घेऱ्यामध्ये. आफ्टर 2 overs लॉस ऑफ द 5 विकेट्स, 12 रन्स ऑन बोर्ड. 12 धावा धावफलकावरती चढवलेत. 34 धावांचं आव्हान. 12 चेंडू मध्ये 22 धावांचं आव्हान असेल. 12 चेंडू 22 धावा, 22 धावा 12 चेंडू. समीकरण बघायला गेलं तर सोपं आहे, करायला गेलं तर सोपं आहे, आणि तसं बघायला गेलं तर अवघड पण आहे. नईम येतोय संघाचं तिसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय नईम. स्ट्रायकिंग एंडला असेल विनय, माफ करा, स्ट्रायकिंग एंडला असेल स्वप्नील, नॉन स्ट्रायकिंग एंडला असेल विनय. काय क्षेत्ररक्षण सजवलंय, काय सजवलंय, मस्त सजवलंय. फाईन लेगला एक, थर्ड मॅनला एक, कव्हर पॉईंटच्या दिशेला 2 जण तैनात. एक स्क्वेअर लेगला एक खेळाडू उभा आहे. लॉंग ऑन लॉंग ऑफच्या दिशेला 2 क्षेत्ररक्षक तैनात. काय क्षेत्ररक्षण सजवलं, सुंदर क्षेत्ररक्षणाचा नजारा मात्र आपण पाहतोय. अद्विक 11 खोपोली या संघामार्फत बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय थर्डमॅनच्या दिशेला. तोपर्यंत चेंडू उचलतोय, फेकतोय, तोपर्यंत मात्र 1 धाव नक्कीच संघाच्या खात्यामध्ये जमा होते. संघाचा धावफलक जाऊन पोहोचते 13च्या घेरामध्ये. समीकरण थोडंसं अवघड होत चाललंय मित्रांनो. 11 चेंडू 22 धावा, 21 धावा. 11 चेंडूत 21 धावांची आवश्यकता असणार आहे सामना विजय होण्यासाठी. ऋषभ 11 रायझिंग स्टार संघाला मोठा फटका, क्षेत्ररक्षक बनला प्रेक्षक. चेंडू जातो
तर नक्कीच स्ट्रायकिंग एंडला येतोय विनय, नॉन स्ट्रायकिंग एंडला असेल स्वप्नील. डॉट बॉल, माफ करा, डेड बॉलची सांगता. बारावा खेळाडू पाठवायचा आहे रिषभ 11. पुन्हा एकदा आव्हान तर धाव, नियम क्रमांक 22 उल्लंघन. रात्रीत पंचांना कवायत करायला लावणार हा चेंडू. पंचांचा इशारा, वाईट चेंडू. अवंतर धावेने संघाचा धावफलक 18च्या घरामध्ये. पुन्हा एकदा गच्चाळाचं गोलंदाजीचं प्रदर्शन नईमेच्या माध्यमातून वारंवार केलं जाते. लगातार 2 वाईट टाकून संघाचा धावफलक पुढे सरसावतोय, धावतोय. 19 धावा धावफलकावरती. स्ट्रायकिंग एंडला असेल तो विनय, नॉन स्ट्रायकिंग एंडला असेल तो स्वप्नील. दोघांना मात्र विजयी वाटचाल करायची असेल तर संघाला चौकार आणि चौकारांमध्येच डील करावी लागेल, त्याशिवाय संघाला विजय मिळवून देता येणार नाहीये. पाण्याजोगता सामना, महत्वाचं बॅटल. कामोठे नगरी इथं रंगलेला हा थर्रा, चित्तथरारक सामना. कंटिन्युअस 3 वाईड. संघाची धावसंख्या 3 ने उसळी घेते, जाऊन पोहोचते 20च्या घरात. 10 चेंडू 14. काय समीकरण आले बघा मित्रांनो. 10 चेंडू मध्ये 14 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी. पाहूया 10 चेंडू तर 14 धावा होत आहेत का, 14 धावा वाचवण्यात यशस्वी ठरतायत रिषभ 11 संघ. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफच्या दिशेला क्षेत्ररक्षक तैनात. क्षेत्ररक्षक चेंडू उचलतोय, फेकतोय, तोपर्यंत मात्र नक्कीच एकदा पूर्ण केली जाते विनय याच्या माध्यमातून. आणि स्ट्राईकला येतोय स्वप्नील. एकदा रिव्हर्स स्वीप, रिव्हर्स फटका मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तैनात. चेंडू उचलतोय, फेकतोय, तोपर्यंत मात्र नक्कीच एकदा पूर्ण केली जाते. संघाचा धावफलक पुढे सरसावतोय, धावतोय, पळतोय, रेंगाळत रेंगाळत जाऊन बसतोय 22च्या घरात. आता मात्र समीकरण पाहण्याजोगतं राहील मित्रांनो. 8 चेंडूत 12 धावा, 12 धावा 8 चेंडू. काय घडेल, काय बिघडेल. श्री सत्यविनायक चषकाचा हाच थरारे. पुढे सरसावून मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला होता, पण गच्चाळाचं गोलंदाजीचं प्रदर्शन नईमेच्या माध्यमातून पुन्हा एकदा 1 धाव अवांतर धाव. संघाचे धावफलक पुढे सरसावतंय, धावतंय, पळतंय. 8 चेंडू 11 धावांचं आव्हान. बघा मित्रांनो, क्रिकेट म्हणलं तर जर खेळ आहे. कधी पारडं इकडे, कधी पारडं तिकडे, कधी कुठलं पारडं झुकेल, कुठलं पारडं उठेल सांगता येत नाहीये. बॅटल मात्र नक्कीच जोरात जुमलंय. पुन्हा एकदा सन्मान दिलाय चेंडूला. लॉंग लेगच्या दिशेला भिरकावून दिला होता हा चेंडू. 1 धाव मात्र नक्कीच चेंडूवरती. संघाचा धावफलक 1 धावेने पुढे सरसावलं गेलं. संघाचा धावफलक जाऊन पोहोचतो 24च्या घरामध्ये. शेवटचा 1 चेंडू शेष या ओव्हर मधला. 3रा षटक महत्वाचं षटक असतं. 7 चेंडू मध्ये 10 धावांची आवश्यकता. पाण्याजोगतं बॅटल. काय बॅटल रंगतंय. पुढे सरसावून मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न, पण चेंडू मात्र अडवण्यात यशस्वी झाले. तरी मात्र या प्रकाश होतात. 1 चोरटी धाव मात्र या चोरांनी चोरून नेली आहे आणि या चोरीवरती 1 धाव धावफलकावरती चढतीये आणि जाऊन पोहोचतीये 25 या घरात. तर नक्कीच समीकरण सोपा. शेवटचं षटक. 6 चेंडू 9 धावा, 9 धावा 6 चेंडू. काय घडेल, काय बिघडेल हे समीकरण येत्या 6 चेंडू मध्ये कळेल. तर नक्कीच ललित येतोय. मागच्या मॅचचा सामनावीर. मागच्या मॅच मध्ये सुद्धा 2 विकेट, 2 मोठे विकेट आपल्या संघाला घेऊन संघाला खेळामध्ये आणलं होतं. पाहण्याजोगतं राहील. संघाचं शेवटचं वैयक्तिक पहिलं षटक ललितेच्या माध्यमातून हाताळलं जाईल. स्ट्रायकिंग एंडला असेल तो स्वप्नील, नॉन स्ट्रायकिंग एंडला असेल तो विनय. शेवटचं षटक. फायनलचं तिकीट कोणत्या संघाला मिळेल, सगळ्यांच्या डोळ्याचं पारणं फेडणारा हा सामना.
काय घडतंय काय बिघडतंय श्री सत्यविनायक मित्रमंडळ आयोजित श्री सत्यविनायक चषक 2025 चा थरारक सेमीफायनल सामना. पहिला चेंडू अवांतर चेंडू वाईट गच्चा असं गोलंदाजीचं प्रदर्शन ललितेच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती पाहण्याजोगत्या. आता हा सामना येऊन पोहोचलाय. 6 चेंडू 8 धावा 6 चेंडू. इंटरेस्टिंग मॅच. काय मॅच घडतीये. कुठला संघ आपला मोठा फटका कव्हरच्या दिशेने भिरकावला. क्षेत्ररक्षक तैनात उचलून फेकी करेल तोपर्यंत मात्र एक धाव चोरून नेली आहे. एका धावेने संघाचा धावफलक पुढे सरसावतोय धावतोय पळतोय आणि जाऊन पोहोचतोय 27च्या घरात. आता मात्र समीकरण 5 चेंडू 7 धावा 5 चेंडू. बघण्यासारखं बॅटल राहील. अवांतर धावा जर अशाच येत राहिल्या रनांची गळती लागत राहिली तर मात्र रायझिंग 11 रिषभ 11 रायझिंग स्टार संघाला विजयापासून कोणीच अडवू शकत नाही. पण धावा वाचवल्या जाव्या क्षेत्ररक्षण टाईट केलं गेलं तर मात्र आद्विक 11 खोपोली संघ फायनलचं तिकीट मिळवेल का याचं पाहण्याजोगतं राहील. कृपया समोरून साईडला व्हायचंय थोडंसं. अखिलेश दादा पुन्हा एकदा पुढे साचवून मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला होता. लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव मात्र नक्कीच खात्यात जमा केली जाईल. विनयाच्या पायाला चाटून चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेला. क्षेत्ररक्षक तैनात चेंडू उचलून फेकी करेल तोपर्यंत मात्र धावून 1 रन पूर्ण केली जाते आणि एका धावेच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 28च्या घरात. 4 चेंडू 6 धावा 4 चेंडू. काय समीकरण आलंय मित्रांनो पाहण्याजोगतं. रिव्हर्स अटेम्प्ट काय फटका सजवण्याचा प्रयत्न केला गेला होता पण लेग बायच्या स्वरूपामध्ये मात्र नक्कीच एक धाव संघाच्या खात्यामध्ये जमा केली जाईल. संघाचा धावफलक पुढे सरसावतोय धावतोय पळतोय. ललित याने जखळून धरले पायात बेड्या टाकलेत आडवून धरले यसन ओढले आणि एका धावेवरती समाधान मानायला लावतोय हा ललित. 3 चेंडू 5 धावा 3 चेंडू. काय समीकरण काय घडतंय काय बिघडतंय काय ही मॅच डोळ्याचं पार न फेडणारी ही मॅच आपण पाहतोय. चित्तथरारक सामना श्री सत्यविनायक चषक 2025 मधला सेमीफायनलचा हा महामुकाबला पाहण्याजोगता. पुन्हा एकदा पुढे सरसावून मोठा फटका. गड काय घडतंय काय बिघडतंय बघा मित्रांनो. बोललो होतो क्रिकेट यालाच म्हणतात क्रिकेट. आता होतं समीकरण 1 आता झालंय शर्यत चालू आहे. शर्यत अजून संपलेली नाहीये जोपर्यंत मी जिंकलेलो नाहीये. हा सामना मात्र रिषभ 11 रायझिंग स्टार आपल्या पायात घेऊन जाईल का. 2 चेंडू 1 धाव 2 चेंडू पाहण्याजोगता सामना. डोळ्याचं पार न फेडणारा हा सामना मधील रोमहर्षक. काय घडतंय काय बिघडतंय काय होते पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत येतोय. डॉट चेंडू काय घडले बघा मित्रांनो. 1 चेंडू 1 धाव समीकरण. सामना आवडला असेल तर नक्कीच टाळ्या झाल्या पाहिजेत. खणखणीत टाळ्यांच्या गजरात या दोन्ही संघांचं मनोबल आपण वाढवलं पाहिजे मित्रांनो. काय घासाघाशीची मॅच चालू आहे. काय चुरस काय फायनलच्या तिकिटीसाठी केली जाणारी ही लढत. तुमचा निर्णय कळवायचा आहे. डॉट चेंडूची सांगावा पंचांचा निर्णय येतोय आमच्यापर्यंत. काय घडले काय बिघडले. 1 चेंडू 1 धाव. काय होईल काय नाही. सर्व सभासद आपल्या डोळ्यांमध्ये तेल घालून लक्ष द्या.
काय घडतंय काय नाही सर्वांचं लक्ष या सामन्याकडे. एक चेंडू एक धाव चित्तथरारक सामना श्री सिद्धिविनायक चषक 2025 ची सेमीफायनलची लढत. एका चेंडू मध्ये एक धाव नक्कीच पाहिजे. काय घडेल काय नाही घडेल. एक रोमहर्ष वळण या सामन्याला नक्कीच लाभले. मात्र नक्कीच आवडला असेल तर सर्वांना विनंती आहे टाळ्या वाजवायच्या या सामन्यासाठी. एक चेंडू एक धाव ललित टू विनय. पाहण्याजोगता सामना. काय घडेल काय बिघडेल. पिन ड्रॉप सायलेन्स. पुढे सरसावून मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेलाय. ओ माय गॉड सामना घडतोय सामना जिंकतोय ऋषभ 11 रायझिंग स्टार का मोठे संघ लोळत घेऊन जातो आपल्या पारड्यामध्ये. सामन्याचा सामनावीर ठरतो तर नक्कीच आदित्य दादा बघा त्यांच्या शुभ हस्ते सामनावीराचा पुरस्कार दिला जाईल. ऋषभ 11 रायझिंग स्टार संघाचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय विनय. प्रेशर मध्ये आपल्या संघाला एक चौकार मारून मॅच मध्ये इन केलं आणि शेवटच्या चेंडूवरती एक धाव काढून आपल्या संघाला विजयी पटलावरती विजय मिळवून दिला. विनय याचा करावं तेवढं कौतुक कमी आहे मित्रांनो. पाहायला गेलो तर संघ थोडासा बॅक फुटला होता त्यानंतर मात्र शेवटच्या षटकात चौथ्या चेंडूवर मात्र चौकार मारून संघाला इन मध्ये आणलं आणि शेवटच्या प्रेशरच्या चेंडूवरती मात्र नक्कीच एक धाव पूर्ण करून संघाला विजयी गवसणी घालून दिली या विनयने. म्हणूनच त्याला मिळतो या मॅचचा सामनावीरचा किताब.